नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असेल, खुश असेल, हॅपी असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पटकन क्विक मेकअप होणार आहे. मी सांगणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, सिम्पल मेकअप दाखवणार आहे, मराठी लुक दाखवणार आहे. कारण माझ्या भाचीचा मेकअप करणार आहे मी. खूप सिम्पल म्हणजे स्मॉल गर्लचा आपण म्हणू शकतो, छोट्या टीनेजच्या मुलींचा. तर तो मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मेकअप सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगेल की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण व्हिडिओ स्टार्ट करू. चलो.
सो फायनली मेकअप झाला. तुम्ही बघितलं आमची धावपळ. फायनली मेकअप वगैरे मस्तपैकी झाला आहे तिचा. मेकअप कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तशा मी फोटोज वगैरे तिचे टाकेलेच इंस्टाग्रामला. ते इंस्टाग्रामला जाऊन बघा तुम्ही, यूट्यूबला नाही टाकणार. आणि माझं पूर्ण थोबड्याची वाट लागली आहे. आणि पसारा बघा किती पडलाय, खतरनाक लेवलचा. आणि हा एक मला चिडवतोय इथे. चला फटाफट फटाफट आवरून घेते असं. आणि मग बघू आता काय थोडा वेळाने. तर ये ना अच्छा दिख रहा है, देखो आप यहाँ से आओ. अच्छा तो दिख रहा है बट नहीं नहीं, यहाँ से आओ, यहाँ से आओ. ये देखो, ये जो है ना ये कॉर्नर पूरा फिल हो रहा है बराबर. ये पट्टी छूट रही है ना बराबर ना, तो इसका कुछ नहीं लग रहा क्योंकि पर्दे वगैरह है, ये है, तो इसका कुछ नहीं लग रहा है. देखो ये साइड में कुछ नहीं लग रहा है. ये देखो ये साइड फिल होना चाहिए क्योंकि सोफ़ा ऐसा ऐसा एक्यूरेट ऐसा है ना एल शेप में, सी में, तो ये अच्छा लगेगा. ये साइड का छोटा तो भी चलेगा. देखो ना छोटा तो भी चलता है ना, नीचे पर्दे मैच हो रहे हैं, लेकिन ये नहीं मैच हो रहा है. इसको ऐसे ही बनाओ फिर. अभी क्या है ना, मैं बताऊँ तुम, जैसे ये पूरा साइड है ना, ये भी फुल साइड है. बनाओ, कोई नहीं, बात करो. मैं बस थोड़ा सा वीडियो ले लूँ. दोन मिनटं. जेवण वगैरे झालं आहे. आणि मी आता काय करणार आहे माहिती, मी आता हे पिल्लांचं पाणी चेंज करणार आहे. तर ते मी सांगितलं तुम्हाला की एखाद दिवशी शेअर करते. तर आता ते पाणी कसं चेंज करते काय ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. तर चला पटापट त्याला घेऊन जाऊया आपण किचनमध्ये. चल सिद्धू. दोन भांडे ठेवले मी देवासाठी, पिल्लांसाठी म्हणत होते देवासाठी. पण डोक्यात देवच बसलेले सगळे, काय वेळ लाईट लावतात. थोडी लाईट आहे त्याच्यानंतर ब्राईटनेस. सगळ्यात मोठा टास्क काय असतो माहिती का, सगळ्यात मोठा टास्क असतो मासे म्हणजे पिल्ल बाहेर काढणं. हा मी तोच कठीण जातो मला. मी दाखवते इकडे जवळ तिच्या पोटातले ते पिल्ल बाहेर पडले का नाही तेच कळत नाही. नाही पडले वाटतं, पोट मोठंच आहे तिचं, मोठंच आहे अजून पण पोट. पकडली. चला 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 चला. एवढं घेतोय त्याला घेतलं. खूप मोठा टास्क आहे हा, खूप मोठा टास्क आहे हा. यांना बाहेर काढणं खूप मोठा आहे. इतके छोटे ना त्याच्यामुळे इतके पळतात ना ते, खतरनाक लेवलला. तर मला हे काढून घ्यायचे, हे भांड्यात धुवायचं, हे सगळं काही पाणी फेकून द्यायचं, खडे काढायचे, स्वच्छ पाणी भरायचं, यामध्ये खडे टाकायचे, सगळं हे साहित्य लावायचं आणि मग त्यामध्ये त्यांना टाकायचं. याच्यासाठी मी बोरिंगचं पाणी वापरत नाही, मी गाळाचं पाणी वापरते. जेणेकरून काय होतं ना, ह्या पाण्याने भांडं पण तडकू शकतं आणि बोरिंगच्या पाण्याने त्यांना त्रास पण होऊ शकतो, म्हणून मग ते वापरते मी. चलो बाबू बहुत हो गया अभी. बंद करून दे.
नाही तर पब्लिक बोलताय तुम्ही. तर सिद्धू टाकतोय त्यांना खायला. मस्त आहे. चौदाच टाकतोय ना. इतके बारीक बारीक जे आहे ना ते बारीक त्यांना खायला टाकले. टाक बेटा. चौदा टाकले का? पोरांना फार छान वाटतं असं मस्त टाकायचं म्हटलं खायला मांस. चला काय करायचं आता दुसरं काम. मस्त एडिटिंग करते थोडीशी. मला परत घशाला सर्दीसारखं फील व्हायला लागलंय मला.